नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, एक दिवशी अकबर बादशाह दरबारात येतो, तेच उजव्या हाताच्या बोटाला मोठी पट्टी बांधून। सगळेजण विचारू लागतात, महाराज काय झालं काय झालं? तर काल महालात बसलेला असताना सफरचंद कापून खाताना सुरी माझ्या हातावर फिरली आणि बोटाचा एक तुकडा उडाला। सगळेजण खूप हळहळतात, अरे हे तर खूपच वाईट झालं, हे आपल्या राज्यावर एखादी मोठी आपत्ती किंवा संकट येण्याचे संकेत वाटतायत, असं व्हायला नको होतं। सर्वजण हळहळत असतात। बिरबल शांतपणे एका त्याच्या आसनावर बसलेला असतो। शेवटी एक मंत्री असतो, त्याला राहवत नाही आणि तो बिरबलाला विचारतो, बिरबल आपलं काय मत आहे, महाराजांच्या हाताला लागलं आहे याच्यावर? बिरबल शांतपणे म्हणतो, जे काही झालंय ते नक्कीच चांगल्यासाठीच झालंय। हे उद्गार ऐकता क्षणी बादशाह प्रचंड भडकतो आणि बिरबलाला म्हणतो, अरे तुला काही वाटतं की नाही? माझं बोटाचा तुकडा पडलाय आणि तू चक्क म्हणतो हे झालंय, हे चांगल्यासाठी झालंय। तू आत्ता ताबडतोब दरबारातनं निघून जा आणि ह्याच्या पुढे मला तुझं तोंडही दाखवू नको, मी तुला मंत्रिपदावरून काढून टाकतो। बिरबल शांतपणे उठतो आणि दरबारातून बाहेर निघून जातो। त्यानंतर पुढे 2च दिवसांनी बादशाह त्याच्या खास माणसांना घेऊन आणि काही सैनिक घेऊन त्याच्या राज्याच्या सीमेवर असणाऱ्या एका निबिड अशा जंगलामध्ये शिकारीसाठी जातो। तिथे गेल्यानंतर बादशाहच्या दुर्दैवाने मोठं वादळ सुरू होतं। वादळ, वारा आणि थोड्या प्रमाणात पाऊस येतो। त्या सगळ्यामध्ये घोडे उधळले जातात आणि बादशाहचा घोडा एका बाजूला जातो आणि बाकी सर्व लवाजमा एका बाजूला जातो। बादशाह घोडा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण तो होत नाही। घोडा आपटतो एका ठिकाणी, बादशाह घोड्यावरून पडतो आणि त्याची शुद्ध हरपते। थोड्या वेळाने बादशाहला जेव्हा शुद्ध येते तेव्हा त्याला दिसतं की आपल्या आजूबाजूला चित्रविचित्र पेहराव केलेले असे आदिवासी नाचतायत आणि आपल्याला बांधून ठेवलेले आहे। त्याच्या लगेच लक्षात येतं की आपल्या राज्याच्या सीमेवरती असणारी नरभक्षक आदिवासींची ही जमात आहे, ज्यांच्या टोळक्याकडे आपण आज सापडलेलो आहोत। तितक्यात त्या टोळीचा प्रमुख तिथे येतो आणि म्हणतो की आज आपल्या देवीला चांगला नरबळी सापडलेला आहे, तर आपण याचा नरबळी देऊया। आणि त्याच्या एका माणसाला हुकूम करतो की बळी द्यायच्या आधी या माणसाला पूर्णपणे तपासा, जेणेकरून त्याचा कुठला अवयव तुटलेला नाही आहे ना, कारण असं अर्धवट बळी आपल्या देवीला दिला तर देवीचा कोप होईल। ताबडतोब एक आदिवासी बादशाहच्या जवळ येऊन त्याला चाचपडू लागतो आणि तेवढ्यात तो जोरात ओरडतो, महाराज ह्याचं एक बोट तुटलेलं आहे आणि असा बळी आपल्या देवीला चालणार नाही। त्या ऐकता क्षणी प्रमुख त्याला म्हणतो की याला सोडून द्या आणि 2 आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की याला आपल्या जंगलाच्या बाहेर सोडून या। बादशाह त्याचे अनेक वेळा आभार मानायचा प्रयत्न करतो, तर तो प्रमुख म्हणतो की आभार माझे मानू नका, तुमच्या त्या तुटलेल्या बोटाचे आभार माना, ज्याच्यामुळे आज तुमचा जीव वाचलाय। ते 2 सहकारी त्याला जंगलाच्या बाहेर सोडतात। तिथे त्याचा इतर लवाजमाही त्यांना भेटतो आणि ते सगळे महालात परत येतात। महालात परत आल्यावर बादशाह शांत बसतो आणि विचार करायला लागतो की बिरबल जे म्हणला होता, जे होतं ते चांगल्यासाठीच, हे खरंच आहे। आज माझं हे बोट तुटलेलं नसतं तर नक्कीच माझा बळी गेला असता। मी त्या दिवशी बिरबलावर उगाचच रागावलो, म्हणून तो ताबडतोब बिरबलाला निरोप पाठवतो, असेल तसा महालावर ये म्हणून। बिरबल ताबडतोब बादशाहच्या समोर हजर होतो आणि बादशाहनं विचारतो, काय झालं महाराज? बादशाह त्याला घडलेला सर्व किस्सा सांगतो आणि म्हणतो की तू त्या दिवशी जे म्हणाला होता, जे झालंय ते चांगल्यासाठीच आहे, हे मला आज पटलं, पण मीच तुला चिडून रागावून दरबारातून काढून टाकलं, हे मात्र मी नक्कीच वाईट केलं। त्याच्यावर बिरबल हसतो, नाही महाराज, ते आपण जे केलं तेही चांगल्यासाठीच झालं। आता मात्र महाराज पण गोंधळात पडतात। बिरबला, असं तू कसं काय म्हणतो? मी तुला दरबारातून नोकरीवरून काढून टाकलं, घरी जायला सांगितलं, ह्याच्यात काय चांगलं झालं असं तुला वाटतं? बिरबल शांतपणे म्हणतो, महाराज, आपण जर मला दरबारातून काढून टाकलं नसतं तर नक्कीच 2 दिवसांनी आपण मला शिकारीला बरोबर घेऊन गेला असतात आणि ज्या आदिवासींच्या तळागाळात आपण सापडला तिथे आपण दोघं सापडला असतो आणि बळी जायच्या आधी आपल्याला संपूर्णपणे तपासताना आपलं तर बोट तुटलेलं होतं, त्यामुळे आपला बळी दिला गेला नसता, पण मी मात्र पूर्ण अखंड आहे, त्यामुळे माझा बळी नक्कीच गेला असता। ते ऐकल्यावर बादशाह हसतो आणि बिरबलाच्या चातुर्यावर खुश होऊन त्याला इनाम देतो आणि म्हणतो, उद्यापासून तू परत आपल्या दरबारात रुजू हो। मित्रांनो, लहानपणी आपण सगळ्यांनीच ही गोष्ट बिरबलाची चातुर्यकथा म्हणून ऐकलेली असते, पण मी आजपर्यंत ऐकलेल्यात सर्वात जास्त चांगली अशी पॉझिटिव्ह थिंकिंगवरची हीच गोष्ट मला वाटते।
जे की आपल्याही आयुष्यात अनेक वेळा वरवर वाईट किंवा चुकीचे किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या अशा घटना घडलेल्या असतात. जसं की एखाद्या परीक्षेमध्ये अपयश येणं किंवा एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन न होणं किंवा असणारी एखादी नोकरी किंवा असणारी एखादी संधी जाणं. ज्यावेळेला आपण बऱ्याच वेळा निराश होतो किंवा आपल्याला वाईट वाटतं, त्यावेळेला नक्कीच हा विचार करा की ही संधी आपल्याकडून गेली आहे, त्याचा अर्थ नक्कीच पुढे ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्या भविष्यात दडलेलं आहे. आणि जे काही घडलेली आहे प्राप्त परिस्थिती, त्यातून चांगलं काय शोधता येईल, ह्यालाच मित्रांनो पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचारसरणी म्हणतात. अशा सकारात्मक विचारसरणीचा कायम वापर करा, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळेल. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा. अशा तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना मला कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.